शिर्डी या देवस्थानचा स्वच्छता अभियानात देशात 56वा तर महाराष्ट्रात 4था क्रमांक आलाय। मात्र पुढील काळात एवढ्यावर न थांबता देशात टॉप 10 मध्ये क्रमांक मिळवण्याचा चंग शिर्डीकरांनी बांधलाय। देशात पहिल्या 10 स्थानात स्थान मिळवण्यासाठी पुढील काळात अनेक योजना राबवणार असल्याची माहिती नगराध्यक्ष योगिता शेळके यांनी दिली आहे। तर ग्रामस्थांनी ही आपला परिसर अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय। यवतमाळ जिल्ह्यातील मोहा गावात गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार योजनेचा शुभारंभ राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते झाला। या योजनेअंतर्गत धरणातील गाळ काढून तो शेतात वापरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी सुपीक होणार आहेत आणि त्यामुळे गाळ काढल्याने तलावातील पाणी साठवण क्षमता सुद्धा वाढणार आहे। जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी ही माहिती दिली। दरम्यान शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चाने वाहून न्यावा लागणार आहे। मात्र गाळ उपसासाठी लागणारी यंत्रसामुग्री इंधनाचा खर्च सरकार करणार आहे। अकोला जिल्ह्यातल्या बाळापूरमध्ये शिवसेनेनं सरकार विरोधात मोर्चा काढला। संपूर्ण कर्जमाफी करा, स्वामीनाथन आयोग लागू करा, बाजारात शेतमालाचे विक्री स्वातंत्र्य द्या, शेतकरी विरोधी कायदे रद्द करा अशा अनेक मागण्या करत हा रोमणे मोर्चा काढण्यात आला। शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत या मोर्चात सहभागी झाले। पुढील काही दिवसात जिल्ह्यातल्या प्रत्येक उपविभागीय कार्यालयावर शिवसेनेकडून मोर्चाचं आयोजन केले गेले। नंदुरबारमधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आमरण उपोषणाचा 4था दिवस आहे। शिक्षक बदली धोरण सरकारनं बदलावं म्हणून हे उपोषण सुरू आहे। नंदुरबार जिल्ह्यात 2 तालुके अतिदुर्गम तालुके आहेत आणि या तालुक्यात गेल्या 10 वर्षांपासून हे शिक्षक सेवा बजावत आहेत। अनेक शाळांवर जाण्यास ना रस्ता आहे ना राहण्याची सुविधा। अशा भागात अनेक वर्षांपासून काम करूनही सरकार निर्णयाच्या जाचकाठीमुळे सोयीच्या ठिकाणी बदली नाही। शिक्षण विभागानं सरकार निर्णयात बदल करावा मागणीसाठी त्यामुळे हे शिक्षक उपोषणाला बसले। हिंगोली जिल्ह्यातल्या गिरगावात बनावट देशी दारू कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं छापा मारून बनावट देशी दारू जप्त केली। या छाप्यात तब्बल 7 लाख रुपये किमतीची बनावट दारू जप्त केली आहे। या छाप्यात 3 टाक्या स्पिरिट, 45 देशी दारू बॉक्सचे आणि पॅकिंग सील करण्याची मशीन, लेबल आदी साहित्य जप्त केले। दरम्यान तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे। मुख्य आरोपी शेख फारूक सध्या फरार झाला असून आरोपीचा सध्या शोध सुरू आहे। सटाणा तालुक्यातील कंधाणे गावच्या ग्रामस्थांनी गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केलेत। 1 मे रोजी गावात दारूबंदीचा ठराव झाला। तो ठराव पोलीस, तहसीलदार, राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला। मात्र त्यावर कारवाई न झाल्यानं ग्रामस्थांनी गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले। विशेष म्हणजे गावाच्या सरपंचाच्या शेतातच दारूसाठी लागणारं रसायन आढळून आल्यानं ग्रामस्थांनी सरपंचा विरोधात रोष व्यक्त केला। अमरावतीच्या वडाळी परिसरात पोलिसांच्या दारूबंदी पथकावर दारू दुकानदारांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात एक पोलीस किरकोळ जखमी झालाय। वडाळीतल्या परिहारपुरामध्ये अवैध दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यावेळी परिसरातील दारू विक्रेते आणि काही लोकांनी पोलिसांवर दगड आणि लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला। या प्रकरणी 30 ते 40 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। जळगावात एका कैद्याला रुग्णालयात पाठवण्यासाठी 5,000ची लाच मागणाऱ्या कारागृह अधीक्षकाला रंगेहात अटक करण्यात आली आहे। DT डाबेराव असं या लाचखोर अधीक्षकाचं नाव आहे। कारागृहातील एका कैद्याला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल व्हायचं होतं। त्यासाठी डाबेराव यांनी कैद्याच्या नातेवाईकांकडे 5,000ची लाच मागितली। त्यापैकी 3,000 रुपये आधीच देण्यात आले होते। उरलेले 2,000 स्वीकारत असताना त्यांना अटक करण्यात आली आहे। कैद्याच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे। लातूरमधील भाजपाचे नगरसेवक हनुमंत जागतेंच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केलाय। लातूरातल्या काईलनगर भागातील घरावर 5 ते 7 तरुणांनी दगड विटा फेकल्या। या हल्ल्यावेळी नगरसेवक जागते घरात नव्हते, परंतु या हल्ल्यात 2 महिला गंभीर जखमी झाल्यात। जखमींवर लातूरच्या सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत। हा हल्ला का करण्यात आला आणि यामागचे सूत्रधार कोण आहेत याचा तपास पोलीस करत आहेत।
शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र थांबायचं नाव घेत नाहीये। सांगली जिल्ह्यातल्या डोंगरसोनी इथल्या शेतकरी सुखदेव निवृत्ती जाधव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। पाण्याअभावी सुखदेव जाधवांनी 2 एकर द्राक्षबाग काढून टाकली होती। त्यामुळे द्राक्ष शेतीसाठी सोसायटीचं 3 लाख रुपयांचं घेतलेलं कर्ज वाढल्यामुळे आणि ते फेडण्याची ताकद नसल्यानं त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। नाशिकमधल्या चांदवड तालुक्यातल्या ननावे गावातील अर्चना आहेर आणि मुलगा प्रणवचा राहत्या घरात जळून दुर्दैवी मृत्यू झालाय। 25 वर्षाच्या अर्चना आणि 5 वर्षीय प्रणवला सासरच्या लोकांनीच मारल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केलाय। जोपर्यंत सासरच्या लोकांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा अर्चनाच्या वडिलांनी घेतलाय। वाशिम जिल्ह्यातील पसरणी गावच्या उपसरपंचाचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे। विलास पोटपिटे यांचा मृतदेह कारंजा तालुक्यातल्या दादगाव बांबोळीच्या वनात सापडला। जेव्हा मृतदेह मिळाला तेव्हा त्यांच्या गळ्यात दुपट्टा बांधलेला होता। दरम्यान कारंजा पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केलं, मात्र काही सुगावा लागला नाही। या प्रकरणी पोलिसांनी गावातील 15 लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय।